श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबर. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबर. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी प्राय, तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळनाने हि त्याला, परलोकीहीना भीती तयाला. उगाची भीतोसी, भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतार्थ. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडी कदापि स्वामी जे घेई हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सर्व प्रेक्षकांना म्हणजे यूट्यूब फॅमिलींना श्री स्वामी समर्थ त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. तर स्वामी सेवा ही बहुतेक म्हणजे जे व्हिडिओला तुम्ही पाहिलात म्हणजे स्वामी सेवेत असालच. नसेल तर स्वामी सेवा ही अशी काही खूप अवघड गोष्ट नाही आहे. स्वामी सेवा म्हणजे काय तर शुद्ध अंतकरणाने त्यांची सेवा करणे. म्हणजे काय, आपल्याला पारायण माहिती असेल, श्री गुरुचरित्राचं पारायण, श्री सारामृत पारायण, किंवा स्वामी समर्थाचं नामस्मरण करणे. जिथे बसाल तिथे काम करत करत, किंवा आपण ऑफिसच्या ठिकाणी असो, शाळेच्या ठिकाणी असो, किंवा कॉलेजच्या ठिकाणी असो, जिथे कुठे वेळ भेटेल तिथे स्वामींचे नामस्मरण करणे म्हणजे स्वामी सेवा होय. आता त्यातल्या त्यात बघायला गेलं तर तारक मंत्र ही खूप प्रभावी सेवा म्हणता येईल. म्हणजे दिवसातून आपल्याला जमेल तर 11 वेळेस, नसेल तर कमीत कमी 5 किंवा 1 वेळेस तरी तारक मंत्र म्हणला पाहिजे. तारक मंत्र कसा म्हणायचा, ज्यांना कोणाला पाठ आहे त्यांनी म्हणजे डोळे बंद करून एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, त्यात थोडीशी नॉर्मल साखर टाकायची, त्याच्यावर साखर टाका किंवा अथवा न टाका. एका ग्लासात पाणी घ्या किंवा कोण कोण तांब्यामध्ये बोलतं त्याच्यामध्ये पाणी घ्या, जसं जमेल तसं घ्या. त्यावरती हात ठेवा, डोळे मिटवा आणि तारक मंत्राचं पठण करा. त्यानंतर ते पाणी घरामध्ये सर्वांना थोडं थोडं प्यायला द्या किंवा स्वतः प्या. पण ते बाहेर जाऊ देऊ नका, घरातल्या घरातच सर्वांना दिलं पाहिजे. ही खूप प्रभावी सेवा आहे. आणि ज्यांना कोणाला पाठ नसेल तारक मंत्र त्यांनी बघून पठण करू शकता. म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतर म्हणजे असं काही खूप भरभरून मला ते असं नाही, म्हणजे खूप वाईटही होणार नाही आणि खूप म्हणजे कमीत कमी आपलं वाईट म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काही मागण्याची गरज नाही, किंवा स्वामी समर्थाची मी ही सेवा करते तुम्ही मला हे द्या अशी त्यांच्याशी डील नका करू. तुम्ही फक्त सेवा करा, त्यांचं तुमच्यावर पूर्ण लक्ष असतं. म्हणजे जमेल तेवढी त्यांचे नामस्मरण करा. शक्य असेल तर गुरुचरित्राचं पारायण करा. म्हणजे गुरुचरित्राचं पारायण तर खूप प्रभावी सेवा आहे. त्यातल्या त्यात सारामृतचं पठण म्हणजे एका दिवसामध्ये 1 ते 21 अध्याय पूर्ण करा, म्हणजे एक पाठ पूर्ण करा. नसेल जमत तर म्हणजे ते साप्ताहिक वगैरे पारायण असतं ते करा. स्वामी समर्थाच्या गुरुवारी केंद्रात जावा, मठात जावा. त्यामुळे काय एक पॉझिटिव्हिटी आपल्या मनात निर्माण होते.
म्हणजे काही भेटावं म्हणूनच नका करू ही सेवा. भेटणार तर आहेच, न बोलता न सांगता स्वामी समर्थाची सेवा केली त्यांना न मागता मिळणारच आहे. फक्त त्यांच्या शिडील नका करू, मी ही सेवा करेल, तुम्ही मला हे द्या. म्हणजे समर्थाच्या सेवेत जे आलेत त्यांना खूप खूप अनुभव मिळालेले आहेत, इव्हन मला सुद्धा भेटलेले आहेत. स्वामी सेवा करा, स्वामींचे पठण करा. म्हणजे पठण म्हणजे स्वामींचे नामस्मरण सदैव मुखात असू द्या. आणि जे कोणी अडचणीत आहेत त्यांना स्वामी सेवा सांगा, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल म्हणजे स्वामीची प्रचिती किती मोठी आहे. आता पूजा लाईफस्टाईल तुम्हाला हे माहितीच असेल, त्यांनी खूप म्हणजे खूप उलगडून स्वामी सेवेंचे सगळी जी काही आहे ती माहिती आपणास सांगितलेली आहे. मीही तुम्हाला जेवढ्या काही सेवा सांगितल्या आहेत तेवढ्या कराल तर खरंच नक्की फायदा होईल तुमचा. म्हणजे आपण काही फायदा हो अगर न हो, पण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि माझ्या मते तर तुम्ही गुरुवारी तर ना नक्कीच स्वामींच्या केंद्रात किंवा मठात गेलं पाहिजे. गुरुवारी परत हे म्हणतात की उंबरठ्यावर हळद परत गोमूत्र टाकून त्याचा लेप लावला पाहिजे. म्हणजे बरेच खूप काही सेवा आहेत स्वामींसाठी. तुम्हाला जमत नसेल ना, तुम्ही कामात असाल, घाई गडबडीचे दिवसे म्हणजे बिझी शेड्यूल ऑल डे, तर तुम्ही जिथे बसाल तिथे असाल, थोडा बहुत टाईम भेटला, तुम्ही नामस्मरण करा. ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे. तर माझं एवढंच सांगणं होतं, स्वामी सेवेत या, नक्कीच फायदा होईल तुमचा. अनुभव भेटतील, प्रचिती भेटेल, पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. बस एवढंच. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.